this no bake viral cheesecake. It's really too good. When I take a one bite of this cake, I feel like a heaven, totally heaven. So let's get started guys to make this viral no bake cheesecake. So first आपण पनीर बनवायचं आहे. त्याच्यासाठी हाफ लिटर रॉ मिल्क आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून फ्रेश क्रीम ॲड करायची. फ्रेश क्रीम तुम्ही जर ॲड केली तर पनीर तुम्हाला जास्त मिळतं. त्याच्यासाठी फ्रेश क्रीम नक्की ॲड करा. दुधाला मीडियम फ्लेमवरती एक बॉईल आणून द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून व्हिनेगर ॲड करायचं आहे. नाईसली मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता पनीर वेगळं झालेलं आहे आणि यातलं वॉटर वेगळं झालेलं आहे. नंतर आपण एका कॉटन क्लॉथमध्ये याला स्ट्रेन करायचं आहे आणि ह्याला वॉश करायचं आहे कोल्ड वॉटरने 3 to 4 टाइम्स. नंतर आपल्याला जे एक्सेसिव्ह वॉटर आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि त्याला छान गाठ मारून ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे डायजेस्टिव्ह बिस्किट घ्यायचे. मी ते 5 ते 6 घेतले आणि त्याला 5 to 4 सेकंड ग्राइंड करून घ्यायचे. जास्तही फाईन पेस्ट नका करू. ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. त्याच्यामध्ये सम मेल्टेड बटर ॲड करायचं आहे आणि नाईसली मिक्स इन टू टुगेदर दिस कुकीज अँड बटर. नेक्स्ट आपल्याला इक्वली सगळ्या साईडून फ्लॅट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपण आता हे सेट करणार आहोत फ्रीजमध्ये 10 to 15 मिनिट्स. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे 5 टेबलस्पून फ्रेश क्रीम आणि तेही चांगली बीट करून घ्यायची 5 मिनिट्स. नंतर आपल्याला इथे 1/3 कप कंडेन्स मिल्क टाकायचं. कंडेन्स मिल्क नसेल तर याच रेशोनं तुम्ही पावडर शुगर याच्यामध्ये ॲड करा. तेही चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे. बीट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पनीर बनवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आणि तेही चांगलं याच्यामध्ये बीट करून घ्यायचं आहे. बीट करायला टाईम लागतो. सो तुम्ही मिक्सरच्यामध्ये पण ह्याला फाईन पेस्ट करून घेऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की ती स्मूथ कन्सिस्टन्सी मी बनवली आहे. असं होतोपर्यंत तुम्ही ह्याला चांगलं बीट करा. नंतर याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे 3 टेबलस्पून कोकोआ पावडर आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. नेक्स्ट आपल्याला इथे ॲड करायचं सम व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपला जो कुकी क्रमचा बेस होता तो सेट झाला आहे. त्याच्यानंतर आपण आता हे चीज केकचं बॅटर आहे ते पोर करायचं आहे आणि याला सेट करायचं आहे रेफ्रिजरेटरमध्ये 2 आवर्ससाठी. 2 आवर्स झालेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती मेल्टेड चॉकलेट किंवा तुम्ही गनाशी ॲड करू शकता. मी सम मिल्क ॲड केलं आहे त्या मेल्टेड चॉकलेटमध्ये आणि मग याच्यावरती स्प्रेड केलं. आता स्प्रेड झाल्यानंतर ह्याला 20 to 22 आवर्स आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये परत सेट करायचं. अँड हिअर इज अवर चॉकलेटी स्मूथ क्रीमी and mouth melting chocolate cheesecake is ready. I tell you guys, you should definitely try this cheesecake at home and let me know in comment section. If you like this video, like, share and subscribe to my channel.